अजित पवारांची विशेष मर्जी असणारे 3 असे नेते होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, ज्यांच्यावर अजित पवारांचं कायम लक्ष असायचं आणि कायम जास्त प्रेम जर कुणावर केलं असेल तर विक्रम काळे सर आहेत, बाबासाहेब पाटील आहेत, मंत्री आहेत ते, आणि संजय बनसोडे सर आहेत, जे देखील मंत्री राहिले होते. केवळ अजित पवारांच्या प्रेमामुळे आम्ही मंत्री होऊ शकलो हे वारंवार ज्यावेळेस त्यांना भाषणं केली त्यावेळेस त्यांना त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. काय भावना आहेत आज अचानक अशा पद्धतीच्या एका प्रसंगाला तुम्ही सामोरे गेलात सगळे? शब्दही फुटत नाहीत आणि दादा गेले हे विश्वास पण या ठिकाणी बसत नाही. प्रचंड या महाराष्ट्राचं दादा नुकसान करून त्या ठिकाणी गेलेले आहेत. आजही आम्हाला ज्यावेळेस बारामतीमध्ये आलो, ज्यावेळेस अंत्यदर्शन आम्ही घेतलं, त्यावेळेस आम्हाला वाटत होतं की दादांचा कुठला तरी एक सोहळाच आहे, हा अंत्यविधी दादाचा नाही असा विश्वास आम्हाला बसतच नाही. म्हणजे दादांनी गेली 40 वर्षापासून अनेक तरुण कार्यकर्त्याला घडवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही पाहत असाल की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता होतो. एकदा सोडून 3दा मला विधानसभेची उमेदवारी त्या ठिकाणी दिली. 2दा मी आमदार झालो, राज्यमंत्री झालो, कॅबिनेट मंत्री झालो आणि ज्या पद्धतीने दादा काम करत होते त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला. पण काल ज्यावेळेस 9:30 वाजता बातमी ज्यावेळेस आम्हाला कळाली त्यावेळेस आम्हाला एकदम काहीच कळणं त्या ठिकाणी झालं होतं. पण ईश्वराच्या पुढे कुणीच जाऊ शकत नाही. नियतीला जे मान्य असतं ते आपल्याला मान्य करावं लागतं. आणि म्हणून दादाचे जे काही स्वप्न होते, दादाची काही जी शिस्त होती, दादाची जी काही काम करण्याची पद्धत होती ते पुढे नेण्याचं काम आम्ही भविष्य काळामध्ये करू. काल सोशल मीडियामध्ये सगळ्यात जास्त झाला तो बाबासाहेब पाटलांचा. प्रचंड रडत ते होते, त्यांना भावना अनावर झाल्या होत्या. काल तुमचा एक व्हिडिओ सोशल मीडियात खूप व्हायरल झाला होता, रडतानाचा तो व्हिडिओ होता. काय भावना आहेत, कशा पद्धतीनं दादांच्या तुमच्या आठवणी? कालचा दिवस 28 तारीख जानेवारीमधली हा महाराष्ट्रासाठी आणि आमच्या पक्षासाठी काळा दिवस आला. राज्याचं आणि आमच्या पक्षाचं आणि तरुणाईचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आता संजय भाऊने सांगितल्याप्रमाणे एक डिसिप्लिन, शिस्तीचं प्रिय असणारा माणूस, कार्यकर्त्याला बळ देणारा, शब्द दिला की पाळणारे दादा, आणि मग माझ्यासारखे आमच्याकडे जेवढे काही आमदार असतील किंवा नवीन कार्यकर्ते असतील सगळ्यालाच अशाच प्रकारचं एक त्यांनी न्याय द्यायचा. प्रत्येकाला असं वाटतं की मलाच एकट्याला असा न्याय मिळते, पण ते सगळ्याला देत होते. माझ्यासारख्या माणसाला माझ्या चुलत्याच्या नंतर दादानेच प्रेम केलं, सगळ्या कामामध्ये केलं. आज काही एका ह्याच्यामध्ये सांगू शकत नाही. आज मला सांगा, राज्याचं संजय भाऊला केलं मंत्री, मला केलं, काळेसाहेब, आम्ही सगळे त्यांचे लाडकेच होतो. परंतु सहकार खात्याची एवढी मोठी जबाबदारी माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलावर देऊन एक मला हिंमत दिली. आयुष्यभर अनेक लोक आयुष्य गेलं त्यांचं, पण त्यांना एवढं मोठं पद कधी भेटलं नाही. पण दादानी आमची कदर केली आणि मराठवाड्याला, लातूर जिल्ह्याला खूप मोठा न्याय दिलेला आहे. लक्षात राहण्यासारखी एखादी आठवण? अनेक गोष्टी लक्षात राहण्यासारख्या. कामाच्या संदर्भात बॅरेजेसचं मी काम करत होतो. अधिकाऱ्याकडून सगळ्या निगेटिव्ह फाईल गेल्या होत्या. दादाला सांगितले की दादा, माझ्या म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे माझ्या, कारण उदगीरला संजय भाऊने केलेत, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी लातूरला केलेत, केवळ मी मंत्री नाही म्हणून बॅरेजेस विना गेलेत का असं मला वाटतंय. सगळ्या निगेटिव्ह फाईल असताना त्या दिवशी एपीसीची बैठक होती. अधिकाऱ्याचं स्पष्ट म्हणणं होतं की आपण ट्रायल बेसवर 2 करावं. दादानी सगळेच ऐकून घेतले. बघा ते आमदार बाहेर का बोला म्हणले गजानन पाटलाला. मी होतो गजानन पाटलाला म्हणलं करायचं असेल तर सगळंच करा, नसेल तर करू नका. दादाला काही गजानन पाटलांना जाऊन सांगितलं नाही, पण शेवटी दादानी सांगितले, खात्याचे गुप्ताजी होते मंत्री, सेक्रेटरी साहेबाला, मला माझ्या बाबासाहेबांसाठी हे करायचे आहे, अटीच्या अटी बांधारे करायचे आहेत. ही माझी त्यांच्या कामातली खूप मोठी ओळख आहे. जिथं अजित पवार तिथं विक्रम काळे, हे गणित ठरलं होतं. जिथं जिथं अजित पवार जातील, अजित पवार जो निर्णय घेतील, सोबत असणारे संजय बनसोडे, सहकार मंत्री आणि विक्रम काळे, हे गणित होतं. काय सर आठवण? निशब्द झालेलो होता मी. या राष्ट्रवादीचा जननायक हरवलेला आहे. या राज्याचं पुरोगामी नेतृत्व, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारं नेतृत्व हरवलेलं आहे. आणि दादा हे शेवटच्या कार्यकर्त्यावर लक्ष ठेवून असायचे. तो लहानातला लहान असो, गरीब असो, तरी प्रत्येकाचं काम ऐकून घेणं, म्हणणं ऐकून घेणं आणि त्यासाठी फोन लावणं. मला वाटतं एकच नेता महाराष्ट्रातला असा होता की जो
निवेदन हातात आल्यावर तो कोणाचा आहे, किती लहान आहे हे कधी बघितलं नाही दादानी. ताबडतोब समोरच्याला अधिकाऱ्याला फोन केला आणि ते काम करा असं सांगितलं. एवढा तत्पर नेता आम्हाला लाभला. खरं म्हणजे ते गेले त्याच्यावर आमचा विश्वास बसत नाही, पण तो नेत्याला मान्य नव्हतं. आज आम्ही खरं म्हणजे अबोल झालेलो आहोत, परंतु दादांच्या असंख्य आठवणी आमच्या सोबत आहेत. दादांनी जी काही शिकवण दिली, शिस्त आम्ही त्यांच्याकडून शिकलो. वेळेवरची तत्पर राहायला पाहिजे हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. स्वच्छता आम्ही त्यांच्याकडून शिकलो. अगदी कुठं कागद पडला आणि दादाला दिसला तर ते आम्हाला नाही सांगायचे तू उचल म्हणून, ते स्वतः उचलायचे. म्हणजे आम्हाला कसं तरी व्हायचं. म्हणजे इतकं बारकाईनं राज्यामध्ये मला वाटतं एवढ्या मोठ्या पदावर गेलेला नेतृत्व, अशा पद्धतीनं काम करणारा एक माणूस आज मला वाटतं दुसरा होणे नाही, परंतु काळानं घाला घातलेला आहे. आज खरं तर एक आठवण मला सांगावीच वाटतील की याच बारामती शहरात मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालतो, आज मी चौथ्यांदा आमदार दादामुळेच आहे, माझ्या शिक्षकामुळे आहे. मी जेव्हा गाडी घेतली पहिल्यांदा नवीन, तेव्हा गाडी घेऊन इथं आलो, दादांच्या हस्ते घरी पूजा केली आणि दादांनी सांगितलं तू बाजूला बस. ते स्वतः ड्रायव्हिंग करून या शहरातून मला फेरफटका मारला. म्हणजे अशा असंख्य म्हणजे एकदम लहान कार्यकर्त्याची जाणीव ठेवून आणि त्यासाठी काम करणारं नेतृत्व हलवलं आहे. मला वाटतं हे फार मोठं दुःखाचा डोंगर राष्ट्रवादी परिवारावरती कोसळलेला आहे, परंतु निशातून दादाने आम्हाला धैर्य शिकवलं. त्या धैर्यातून पुढे जाण्याचं काम आम्ही दादाची प्रतिमा समोर ठेवून निश्चितपणाने करू. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तिन्ही महत्वाचे नेते आहेत पक्षातले आणि अजित पवारांचे लाडके तिघेही आमदार होते. आज याच प्रसंगी तिघांनाही अति दुःख तर झालेलं आहे, मात्र दादांचा जो विचार आहे तो आम्ही निष्ठेनं पुढे घेऊन जाऊ अशा पद्धतीची प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना त्यांनी दिली आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.